हाय, गुड आफ्टरनून। तर आज आहे संडे आणि मी आले माझ्या बहिणीच्या घरी। फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे। तिच्या घरी आले। तर तिचं घर खूप मोठं आहे आणि आज आम्ही ठरवलं होतं की गटारी सेलिब्रेट करायचं। तुम्हाला अच्छा, हमको सिखा रिया है। तर बाबू आज काय गटारीला स्पेशल? मी तिला बोलली होती की चिकन 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 आयटम ठेवू नको। ती काय बोलली होती, ओके ठीक आहे मच्छी करेन। तर तुम्हाला मी सांगते आज तिने काय काय मेन्यू ठेवलाय। चिकनचा रस्सा, चिकन सुका, चिकन ग्रेवी वाला। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम। आणि पुऱ्या सोबत पुऱ्या अंडी पण आहेत। अंडी पण चिकनचा रस्सा, चिकन सुका असं आयटम ठेवलं। आणि प्लस त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काहीतरी सांगते की आम्ही जेवायला आलोय तर आम्ही मदत करायची असं तिचं म्हण आहे। तुम्हाला एक मिनिट दाखव। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? ही माझी 3 नंबर बहीण बसले बघा इथे। खोबरं कापायला घेतलंय, कांदा सोलायला वगैरे घेतलाय। हे बघा तू काय बोलणार आहेस की आपण जेवायला आलोय तर आपणच जेवण करून खायचं असं पार्थूने सांगितलंय ना, बारकूने सांगितलंय। हां असं आहे। तर तुम्ही सांगा, म्हणजे आम्ही आमच्या घरी जेवायला पाहिजे होतं की इथं येऊन जेवायला पाहिजे होतं? तर याची चिल्लर पार्टी, ही बारक्या बहिणीचा मुलगा, मोठ्या बहिणीचा मुलगा आणि कांदा कापते तिचा मुलगा। आणि हा आमचा युवा हाय का? युवा सायकल चालवतोय आणि आरवी हाय का? तर आता ही माझी बारकी बहीण आहे ना, ती मला पिठाचा डब्बा वगैरे देते आता काढून, कारण पुऱ्या करायच्या आहेत। काढा डब्बा काढा। आपला हाईट नाही आहे, डब्बा बघा केवढा आणि तिचा जीव बघा केवढा। इथे किचन मध्ये मलते ना, बस अजून टाक थोडंसं, बस। तर मी आता पीठ मळून घेते पटापट। मसूरची डाळ टाकून कोण चिकन करतं? नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण ही बहीण आहे ना मसूरची डाळ टाकून काहीतरी चिकन बनवते ना। हा ना, कसं लागतं मसूरची डाळ? हां छान लागतं, बघू ठीक आहे चल। पहिल्यांदा मी मसूरची डाळ टाकून चिकन खाणार आहे, बघून दे कशी लागते ती। म्हणजे किती 2 किलो चिकन आहे ना, अजून किती? बारकू डब्बा छान आहे ग डाळीला। हा ऑनलाईन घेतलास का? हा लिंक नाही देणार। लिंक नाही देणार बोलते डायकर। खूप जण लिंक मागतात लगेच। मला डब्बा पाहिजे। तुम्ही आता पीठ मलायला घेते। तर मी माझा मोबाईलचं स्टँड आणलं नाही आहे ॲक्च्युली व्हिडिओ वगैरे करायला। तर माझी बहीण आहे ती कांदा चिरते आणि मी इकडे पीठ वगैरे मलायला घेते, कारण पुऱ्या बनवायच्या आहेत। आणि माझ्या भाता वापरून बघतो त्याचे मावशी काय करते? मावशी ब्लॉगिंग करते। आम्ही आल्यावर कपडे वगैरे चेंज केले, कारण आमचे कपडे वगैरे खराब होतील आणि खूप काही गोष्टी बनवायच्या आहेत ना, म्हणून ना। तर एवढं पीठ मलायचं आहे मला बघा। आणि पीठ वगैरे मलून झाले, चिकनची पण तयारी झाली। आता आम्हाला फक्त पुऱ्या वगैरे लाटायच्या आणि भात काढायचा आहे। तर थोडा ब्रेक घेतला आहे आणि मस्त बहिणीने गाणी वगैरे लावलेत, तर आम्ही आता थोडासा डान्स करणार आहोत। बहीण लादी पुसते, तिची लादी पुसून झाली की आम्ही थोडं नाचणार आहोत। सो आमच्या आता गटारी वगैरे झाली आहे, जेवण वगैरे झालं आहे। आम्हाला आता घरी जायचं आहे, पण आम्ही विचार केला की आमची बारकी बहीण किती कामं करणार ना, म्हणून आम्ही भांडी घासून जातोय। मग चला तशी झाली आमची गटारी। काय गटारी नाही आमचे काय, आम्ही जेवायचं, आम्ही जेवण करायचं आणि आम्हीच खायचं। ओके, बारकी बहीण आहे म्हणून समजू शकतो, पण जन्स लोकांचं काय, आयतं टाट्यावर बसायचं, खायचं नाही बस। काय बोलते माझी बहीण, आम्ही भांडी घासते आणि सॉरी मी भांडी धुते आणि माझी बहीण भांडी घासते आणि बारकी काय करते ती पण दाखव।
जागा खूप कमी आहे म्हणून ही जाली पकडून उभी आहे. सो आता भांडी घासून झाली की बारकी बहीण आईस्क्रीम मागवणार आहे. खरंच खायचं होतं मला, खरंच खायचं नाही. सो आता माझा भाचा जाणार आहे काय भाचा जाणार आहे आईस्क्रीम. भाच्याचं तोंड दाखवू का तुम्हाला? हा आहे माझा सगळ्यात मोठा भाचा, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा. सो आता मी आईस्क्रीम खाऊ. बाय बाय, टाटा, भेट. सो आम्ही आता तयार झालो आणि आता आम्ही घरी चाललोय. कारण वेळ झाला, 9:30 वाजले. माझी बहीण तयार होते कारण तिला अजून एक रील बनवायची आहे. ती एक रील आम्ही पोस्ट केलेला आहे आणि आता दुसरी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी ती तयार होते. हे बघा, ती बोलते की 2 तरी व्हिडिओ व्हायला पाहिजे, तर निघता एक व्हिडिओ बनवतो आता पटापट. सो ती रील बनवल्यावर आम्ही घरी जाणार. बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. आमचं आईस्क्रीम आले इकडे. वा, सगळ्यांना आईस्क्रीम भेटले का? मला तर भेटले. इकडे बघा. आता आईस्क्रीम खाणार, रील बनवणार, मग आम्ही घरी जाणार. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.